हे स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा आजचा तुमच्यासाठी संदेश किंवा संकेत काय आहे. अपने अंदर की कमियों को खोजो, कौन सी गलतियां हो रही है उसे सुधारो, समजो, ढूंढो. तर इथे तुम्हाला पहिला संदेश येत आहे की तुमच्यामध्ये जर काही चुका तुमच्याकडनं होत असतील, तुमच्यामध्ये काही कमी असेल, तर तुम्हाला त्या कमीला सुधारवायचं आहे. तुम्हाला तुमच्या त्या चुकांना मान्य करायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या प्रत्येक चुका आहे त्यांना सुधारवायचे. काही असू शकतं, तुमचे विचार असू शकतात, तुमची वागणूक असू शकते, तुमचा आळस असू शकतो किंवा तुमचा स्वभाव असू शकतो किंवा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टी करत असाल, त्याच्यामध्ये चुका करत असाल, त्या चुका असू शकतात. म्हणजे प्रत्येक बाबतीत तुमच्याकडनं जर काही चुका होतात आहे, तर त्याला आधी जाणून घ्या की तुमच्याकडनं चुकतं काय आहे. ठीक आहे, आधी जाणून घ्या की काय चुकतंय, कुठे चुकतंय आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत या बाबतीत विचार करा. या बाबतीची तयारी करा की या चुका पुन्हा होणार नाही आणि तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या चुकांना सुधारून घ्या, अशी स्वामींची इच्छा आहे. स्वामी असा तुम्हाला संदेश देत आहेत. अपने आप को दूसरे से चलने से रोके, दूसरों पर ध्यान ना दे, ईर्ष्या ना करे, दूसरों से बराबरी ना करे, आप बेस्ट है. आता बघा, इथे चुकाचा संदेश आला आणि हा दुसरा संदेश आला आहे की ईर्ष्या. होऊ शकते की तुम्हाला दुसऱ्यांशी ईर्ष्या होते, तुम्हाला दुसऱ्यांना बघून असं वाटतं की या गोष्टी माझ्याकडे का नाही आहेत, ह्या त्याच्याकडे का आहेत, मलासुद्धा हे हवं होतं, मी सुद्धा हे डिझर्व करते किंवा करतो आणि मलासुद्धा हे हवं होतं. तर असं काही नसतं. आपल्या भाग्यात तेच असतं जे आपल्यासाठी चांगलं असतं. दुसऱ्यांची चप्पल आपल्या पायात आपण घालू शकतो का? नाही घालू शकत. तशाच प्रकारे दुसऱ्यांना काय भेटतंय ते त्यांच्या कर्मावर आहे. त्या कर्माची फळं तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कर्माची फळं भेटू शकतात. तर तुम्हाला इतकंच सांगण्यात आलं आहे की तुम्ही जसे आहात, जे आहात, तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही त्याच्यामध्ये आयुष्यभराचा आनंद जगू शकता आणि सुखी राहू शकता. पण मात्र जर तुम्ही दुसऱ्यांची ईर्ष्या करायला गेलात, तर तुम्ही दुःखी व्हाल. आणि ह्याच चुका तुमच्याकडनं घडत आहेत की दुसऱ्यांची तुमच्या मनात म्हणजे कधी-कधी असं वाटतं की ईर्ष्या नाही करायची, पण तरी पण तुमच्या मनात ईर्ष्या येते आणि तुम्ही लगेच स्वतःला त्याच्यासोबत स्वतःची बराबरी करू लागता आणि कंपेअर करू लागता आणि मग तुम्हाला त्रास होतो. तर इथे बघा, तुम्ही स्वामी महाराजांचं नाम जप करा, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, तुम्ही स्वामी महाराजांच्या मठात जा, तुम्ही मंदिरात जा, तिथे काही वेळ शांत बसा. स्वामी महाराजांना म्हणा की मला या दोषातून मुक्ती दे, माझ्या मनामध्ये ही जी ईर्ष्या येते तेव्हा ही ईर्ष्या माझ्यातून निघून जाईल आणि तेव्हाच निघून जाऊ दे. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही देवामध्ये आपल्या मनाला गुंतवाल आणि या बाहेरच्या मोहमायाच्या दुनियेपासून थोडं लांब व्हाल. श्री स्वामी समर्थ.